या सकारात्मक बातमीनंतर आता जाऊयात कोल्हापूरला, कारण कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाखाली 51,666 हेक्टर क्षेत्र आहे। इथे शेतकरी आडसाली ऊस लावणीसाठी आत्ताच शेतात सऱ्या सोडून ठेवतात आणि सरीच्या बगलेत सोयाबीनची टोकन करतात। द्विदल वर्गीय सोयाबीन पिकाचा पुढे ऊस पिकाला देखील फायदा होतो। या सोयाबीनचं उत्पादन वाढावं यासाठी कृषी विभाग विशेष मोहीम राबवतोय। करवीर तालुक्यात 5000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा असतो। सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत बियाणात बदल आणि टोकन पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते। करवीर तालुक्यातील प्रत्येक गावात 25 एकरावर असं प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे। जर सोयाबीनचं उत्पादन वाढतं त्यामध्ये बियाणे बदल हा महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे या वर्षीपासून आपण या प्रात्यक्षिकांतरामध्ये केडीएस 344 जी फुले अग्रणी जे तांबेरा रोगाला प्रतिकारक आणि अधिक उत्पादनक्षम जी वाण आहे ते वाण आपण या प्रात्यक्षिकांतर्गत सप्लाय केलेला आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे शेतकरी पूर्वी पेरणी पद्धतीने सोयाबीन करत होते, पण आपण याच्यामध्ये प्रात्यक्षिकामध्ये बदल करून याच्यामध्ये टोकन पद्धतीने 4 फुटापर्यंत सरी करता येते। त्याच्यामध्ये 3 ते 3.5 फुटापर्यंत सरी करून टोकन पद्धतीने सोयाबीन त्याच्यामध्ये बियाणं सरी वरंबा पद्धतीने 9 इंचाचं अंतर 2 रोपामध्ये असं दोन्ही वरंब्याच्या दोन्ही बोधाला आपण याची टोकन करत आहे। याचा फायदा गडमुड शिंगीचे प्रगतशील शेतकरी प्रल्हाद गुरव यांना होतोय। गेली 20 वर्ष ते खरीपात सोयाबीनचं पीक घेतात। आधी ते बियाणांची पेरणी करायचे, यावेळी मात्र 3 एकरात सरीच्या दोन्ही बगलेत बियाणांची टोकन केली आहे। पूर्वी एकरी 35 ते 40 किलो बियाणं लागायचं, आता 20 ते 22 किलो बियाणं पुरेसं होतं असं गुरव सांगतात। बैलाच्या कुरीनं पेरणी करत होतो, परंतु आता तालुका कृषी अधिकारी मान्य धायगोडे साहेब व कृषी सहाय्यक सौ नवेलगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी सरी वरब्यावर सोयाबीनचे पीक टोकरत आहे। घरगुती बियाणे वापरत होतो, परंतु ह्या वर्षी फुले अग्रणी एका टोचात 4 बियाणे या पद्धतीने वापरून मी सोयाबीन टोकन पद्धतीने चालू केलेली आहे। रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करून टोकन केली तर जास्त फायदा होतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। रोग किडींचा बंदोबस्तही तितकाच गरजेचा आहे। या हंगामात पानं खाणारी अळी, रस शोषणाऱ्या किडी आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो। वेळीच यावर उपाययोजना केली तर मोठं नुकसान टळू शकतं। रोपामधलं योग्य अंतर आणि 2 ओळीमधलं योग्य अंतर जर मेंटेन केलं तर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही। पण त्याच्यामध्ये जर वातावरणामध्ये बदल झाला, आर्द्रता जर जास्त झाली तर या अळीचा प्रादुर्भाव होतो। तर तसे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी साधारणतः 2 ते 3 फेरोमोन सापळे जे आपले कामगंध सापळे लावावेत, जेणेकरून त्याचा कंट्रोल होईल। आणि जर तेवढे करून सुद्धा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर किडीचा जर प्रादुर्भाव दिसून यायला लागला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जैविक जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये बेविरिया बॅसियाना असेल, जर रासायनिक असेल तर सायपरमेथ्रिन आणि फेनवरवेलेट साधारणतः 20% त्याची तीव्रता असलेलं साधारणतः 4 मिली प्रति 10 लिटरला आपण जर फवारलं तर ह्याच्यामध्ये या पाणी खाणाऱ्या अळीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊ शकतो। फुलगळ कमी व्हावी आणि शेंगातील दाणे चांगले भरावेत यासाठी संजीवकांचा वापर फायदेशीर होतो। फुलगळ रोखण्यासाठी नायट्रोबेन्झिन तर सोयाबीनची फाजील वाढ रोखण्यासाठी सायकोसिलचा वापर करावा। सोयाबीनच्या पिकाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी खताचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये एकरी युरिया साधारणतः 40 ते 45 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 180 किलो आणि जर पोटॅश गरजेनुसार जर मृदपत्रिका ज्यानुसार गरजेनुसार जर 40 ते 50 किलो जर पोटॅश त्याच्यामध्ये जर आपण टाकलं तर मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढते। नायट्रोबेन्झिन किंवा बूमफ्लावर हे जर 2 मिली प्रत्येक लिटरला जर आपण फवारणी केली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलाची संख्या वाढते। भारी जमीन असेल तर भारी जमिनीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते पण त्याच्यामध्ये शेंगाची जी आपण संख्या बघतो ते फार प्रमाणात कमी असते। तर ते वाढ रोखण्यासाठी जे आपण वाढ रोधक जे आपण आहे सायकोसिन
ते संजीवक म्हणून जर फवारलं, आपण साधारणतः 40 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये टोकन केल्यापासून जर फवारलं, त्याच्यामध्ये वाढ कमी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा आणि ज्या आपल्या फांद्या आहेत त्या फांद्या वाढायला मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण शेंगा लागण्याच्या कालावधीमध्ये 05234 किंवा 126100 हे जर फवारलं तर त्याच्या शेंगाची जाडी असा टपोरा दाना मोठा होऊन त्याच्यामध्ये उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते. सोयाबीन पासून एकरी 8 ते 10 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळालं तरच सोयाबीन लागवड किफायतशीर ठरते. कृषी विभागाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांनी वाणात बदल, टोकन पद्धतीनं लागवड, योग्य प्रमाणात रासायनिक खतं आणि किडीचा वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होऊ शकते. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.